छत्रपती संभाजीनगरमध्ये आळगाव बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिंदे सेनेचे विजय घोडके यांची प्रचार यंत्रणा, अजून डिजिटल यंत्रणा, बोर्ड, हजारो बोर्ड छापून प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये धनुष्यबाण त्यांनी निर्माण केलेलं आहे. तर याबाबत तुम्ही काय म्हणाल? भुमरे साहेबाचं खूप काही कार्य होईल. प्रत्येक तांडा, वस्ती, सिमेंट रोड, प्युअर ब्लॉक, पूल, सिमेंट नाला बांध, हे पूर्ण भुमरे साहेबांना म्हणजे अशी अपेक्षाच ठेवली नाही. त्याच्यामुळं त्याच्या मतदारसंघात 1 नंबरला जो बी तो उमेदवार दिलेले ते 100% यशस्वी झालेले, विजय झालेले, समजा आजच विजय झालेले. आणि त्याच्यात काहीच असे आम्हाला काही शंका वाटत नाही. जिथं म्हणले तिथे भुमरे साहेबाचे एका गावात कमीत कमी 10 कार्यकर्ते आणि कुठंच काही अडचण येणार. आडगाव सर्कल गटामधील किती गावं पैठणच्या भागामध्ये येतात? 8 गाव येते. 9 कोणते कोणते? लायगाव, चिते पिंपळगाव, घाट 2, गाडीवाड, सहस्रमोळी, योकोट, चिंचोली, एवढे 5 भालगाव, चिते पिंपळगाव, आपदगाव एवढे त्याच्या सर्कलमध्ये येते साहेबाचे. तर आता प्रचार यंत्रणा कशी राबवत चालू आहे? एकदम ओके. प्रचार यंत्रणात काहीच हे नाही, खूप जोरान चालू आहे. हजारो बॅनर छापेल. असे इलेक्शन म्हणजे पुढे पाहणार बी नाही आणि मागेही पाहिलेलं नाही आजपर्यंत. म्हणजे जिल्ह्यात 1 नंबर सर्कल रंगत अशी पायासारखी. तुमच्या आता शिंदे सेनेचे कोणत्या पक्षासोबत लढत होणार आहे? शिंदे सोबत BJP सोबत होऊ शकतो. बरं. काय नाव तुमचं? शंकर जाधव. कोणतं गाव? एकोट तांडा नंबर 3. ओके. प्रचार यंत्रणा युद्ध पातळीवर दिसते आहे. सगळीकडे घोडके साहेबांचे सगळे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात आणि मतदारांच्या मनामध्ये अतिशय एक चांगली भावना दिसते आहे की एक तळागाळातून आलेला माणूस, शेतकऱ्यांची हितसंबंध जोपणारा माणूस उमेदवार म्हणून आपल्याला लाभलेला आहे. आपल्या काय प्रतिक्रिया या संदर्भामध्ये? नाही, अगदी खूप भुमरे साहेबामुळं शिवसेना पक्षाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचार यंत्रणा पण चांगली चालू आहे आणि भुमरे साहेबांचे विकास कामच इतके आहेत की विजयाचा मार्ग त्यांच्या विकासामुळेच मोकळा झाला. अजून त्यांचे बंधूच्या कामाच्या संदर्भामध्ये थोडी माहिती? नाही, त्यांचे काम तर खूप आहे. आता पद नसून सुद्धा त्यांनी गावकऱ्यांचे आरोग्याचे प्रश्न असतील, काही श्रावणबाळ फायलीचे प्रश्न असतील, असे अनेक लोकांचे बरेच कामं त्यांनी केलेले आहेत. आणि सुखासुखात ते प्रत्येक क्षणी रात्र असो दिवस असो कार्यकर्त्यांसाठी कार्यरत आहे. बैलगाडा शर्यत त्यांनी आपल्या भागामध्ये घेतली होती. मराठवाड्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कार्यक्रम झालेला नाही. हो, बैलगाडाची शर्यतीचा कार्यक्रम त्यांनी खूप उत्तम प्रकारे घेतला होता आणि यशस्वीरित्या पार पण पडला. आणि त्याची आमच्या पूर्ण सर्कलमध्ये नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात खूप चर्चा झाली. महाविकास आघाडीचे उमेदवाराचा काही परिणाम होणार आहे का तुमच्यावर? नाही, आमचा विजयाचा मार्ग मोकळा आहे. परंतु आता लढत येईल तारखेपर्यंत आपल्याला वाट बघणं येईल. नावातच विजय असल्यामुळे विजय अनिश्चित आहे. काय नाव तुमचं? माझं संजय विनायक. मतदारांना काय हेच आव्हान आहे की बाबा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जो आहे तो निवडा. कारण जो सेवेत उपलब्ध राहतो 24 तास आपल्याला, जो फोनवर अवेलेबल असतो, वैयक्तिक अवेलेबल असतो, अशा व्यक्तींना मतदान करून प्रचंड मताने विजयी करा आणि आपल्या सर्कलचा चांगला विकास जो करतो त्याची निवड करा. मागील जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये खासदार संदीपान भुमरे यांनी रमेश पवारला याच आडगाव गटातून संधी दिली होती आणि ते यशस्वीरित्या विजय झालेले होते. तर यावेळेस विजय घोडके यांना त्यांनी उमेदवारी दिले, तर तुम्ही काय म्हणाल? रविवारी भुमरे साहेब
अति विश्वास येते रमेश पवार यांनी उमेदवारी दिनो आणि निवडून पण खूप मदत आहे और बादे खूप काही अच्छे काम किदो रमेश पवार आणि आबाजेच विजय घोडके विजय विनायक घोडके यांना उमेदवारी दिनो तो આપણે બંજારા સમાજે જે લોક છે બાબાસાહેબ રાઠોડ અને ઘોડકે એનું જોઈને ખૂબ મતેથી નિવડણ લાયેલો की આપણો ભુમરે સાહેબ બંજારા સમાજે ભુમરે સાહેબ खूप काही આપણે निधी दिनो खूप काही काम दिनो प्रत्येक गलीम किचड येतो तो जो प्युअर ब्लॉक सिमेंट रस्ता म्हणजे जत्रा कार्यकर्ता कोण कधी नाराज कोण किदो वरच फायदो આપણે ये विजय बाप्पा घोडके आणि बाबासाहेब राठोड घेऊन वेळीचे आहे आणि हात जोडून विनंतीचं कळकळेर की शिवसेना पक्षेर दोई धनुष्यबाणेनं आजच विजय वेगो असो अंदाज होच तर नक्कीच निवडून आहे होच आता बोलतानी मग मार्क भुमरे यांनी वरवंटी तांडा येथे सेवालाल महाराजाचं भव्यदिव्य मंदिर त्यांनी दिलेलं, तर या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? भुमरे साहेब ये बाजे मंदिरेनं આપણે સેવાલાલ મહારાજેર સુશોભીકરણ કરીને એક સુશોભીકરણ માંગો તો પણ ઓન ઓર તરફે સેવાલાલ મહારાજેર એક પુત્રા વરુણજી તાંડેમાં આસો ભવ્ય દિવે દેખેસરી દિનો છે तर भुमरे साहेबेर આપણે गोरमाटी समाजे खूप काही प्रेम છે आणि भुमरे साहेब असोच बारीक बी शिजार चले गो तोर गळे हात घाले आणि कोण कुणसो मन क्या कतच वर नामेसे तू आकारच वर करता હું काही जात भेद आणि काहीच कर सके नाही करताणी आपण कळकळे विनंती છે आज विजय बाप्पा घोडके तो निवडूनच आहे होच बाबासाहेब भाऊ आणि विजय बाप्पा तर वजी कळकळी ती विनंतीचं की प्रचंड बहुमती तो निवडून लाव आणि मतदान दोई धनुष्यबाण हे पर बाबासाहेब भाऊ घोडके आणि विनायक बाप्पा घोडके येऊन प्रचंड मध्ये निवडून लावणं करून आई विनंती नाव सांगा. शंकर जाधव.